मावळवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी। राष्ट्रवादीने धर्म पाळला नसल्याचा आरोप। बारणेंचा दावा मात्र राष्ट्रवादीने फेटाळला। माड्यात पैज लागली 11 बुलेटची। मोहिते पाटील समर्थकांचा पैजेचा विडा। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळणार नाही। लोकांमध्ये काही प्रमाणात नाराजी। बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहे। रात्रभर सुरू असलेल्या पुण्यातल्या बारकडे पोलिसांचा कानाडोळा। पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। गृहमंत्री फडणवीस देखील पोलिसांना पाठीशी घालत असल्याचा आरोप। संभाजीनगरच्या लेकीची 100री कामगिरी तर 12वीच्या परीक्षेमध्ये मिळवले 100% गुण। तनिषा बोरामणीकरची कौतुकास्पद कामगिरी। यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। तर पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ। तर वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा काही ठिकाणी खंडित। पारगावात आढळराव पाटलांच्या विजयाचे बॅनर। निवडणूक निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे। आयुक्तांनी नाल्यावर येऊन पाहावं। आशिष शेलार यांचं आयुक्तांना आवाहन। भाजपचे नेते स्वतःला देवापेक्षा मोठे समजतात। अरविंद केजरीवालांचा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर हल्लाबोल। 12वी परीक्षेमध्ये लातूर विभागीय बोर्डात यंदाही मुलींचीच बाजी। तर लातूर विभागाच्या निकालात 2% वाढ। जळगाव जिल्ह्यात 12वीच्या परीक्षेमध्ये मुलींची बाजी। तर यंदा देखील जिल्ह्यात 96% मुली उत्तीर्ण तर 93% मुलं उत्तीर्ण। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये उत्खननाच्या दरम्यान महादेवाचं मंदिर सापडलं। मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।